जय जय रघुवीर समर्थ. श्रीमद दासबोध. दशक पहिला स्तवननाम. समास पहिला मंगलाचरण. श्रीराम समर्थ. श्रोते पुसती कोण ग्रंथ, काय बोलिले जियेत. श्रवण केल्याने प्राप्त काय आहे. ग्रंथानाम दासबोध, गुरु शिष्यांचा संवाद. हेत बोलिला विशद भक्ती मार्ग. नवविधा भक्ती आणि ज्ञान, बोलिले वैराग्याचे लक्षण. बहुधा अध्यात्म निरूपण निरूपिले. भक्तीचे न योगे देव, निश्चय पावती मानव. ऐसा आहे अभिप्राव ए ग्रंथी. मुख्य भक्तीचा निश्चय, शुद्ध ज्ञानाचा निश्चय, आत्मस्थितीचा निश्चय बोलिला असे. शुद्ध उपदेशाचा निश्चय, सायुज्य मुक्तीचा निश्चय, मोक्षप्राप्तीचा निश्चय बोलिला असे. शुद्ध स्वरूपाचा निश्चय, विदेहस्तीचा निश्चय, अलिप्तपणाचा निश्चय बोलिला असे. मुख्य देवाचा निश्चय, मुख्य भक्ताचा निश्चय, जीवशिवाचा निश्चय बोलिला असे. मुख्य ब्रह्माचा निश्चय, नाना मतांचा निश्चय, आपण कोण हा निश्चय बोलिला असे. मुख्य उपासना लक्षण, नाना कवित्व लक्षण, नाना चातुर्य लक्षण बोलिला असे. मुख्य बोलिला असे. मायुद्धभवाचे लक्षण, पंचभूताचे लक्षण, करता कोण हे लक्षण बोलिला असे. नाना किंतनी मारिले, नाना संचयो सेदिले, नाना आशंका फेडिले, नाना प्रश्न ऐसे बहुधा निरूपिले. ग्रंथ गर्भी जे बोलिले, ते अवघेची अनुवादले न वचे की कदा. तथापि अवघा दासबोध, दशक फोडून केला विशद. जय जय दशकीचा अनुवाद, ते दशकी बोलिला. नाना ग्रंथाच्या संबंधी, उपनिषदे वेदांत श्रुती, आणि मुख्य आत्मप्रचिती शास्त्रे सहित. नाना संमती अन्नवे, म्हणून मिथ्या म्हणता नये. तथापि अनुभवासी प्रत्यक्ष आता. मत्सर्याशी मिथ्या म्हणती, तरी अवघेची ग्रंथ उच्छेदिती. नाना ग्रंथांच्या संमती भगवत वाक्ये. शिवगीता, रामगीता, गुरुगीता, गर्भगीता, उत्तर गीता, अवधूत गीता, वेद आणि वेदांत. भगवद्गीता, ब्रह्मगीता, हंसगीता, पांडवगीता, गणेशगीता, हेमगीता, उपनिषदी भागवत इत्यादी नाना ग्रंथ समर्थित बोलिले येत. भगवत वाक्ये यथार्थ निश्चयसी. भगवत वचनी अविश्वाचे, ऐसा कोण पतित असे. भागवत वाक्य विरहित नसे, बोले तिचे. पूर्ण ग्रंथ पाहिल्या बिन, उगाच ठेवी जो दूषण. तो दुरात्मा दुराभिमान, मत्सरे करी. अभिमाने उठे मत्सर, मत्सर्ये तिरस्कार. पुढे क्रोधाचा विकार, प्रबले बले. ऐसा अंतरी नासला, काम क्रोधे खवळला. अहंभावे पालटला, प्रत्यक्ष दिसे. क्राम क्रोधे लिथाणिला, तो कैसा म्हणावा भला. अमृत सेविता जपावला, मृत्यूराओ. आता असो हे बोलणे, अधिकारासारखे घेणे. परंतु अभिमान त्यागणे, हे उत्तम उत्तम. मागी श्रोती अशपिले, जिहे ग्रंथी काय बोलिले. ते सकळीत निरूपले, सकळीत मार्ग. आता श्रवण केल्याचे फळ, क्रिया पालटे तत्काल. तुटे संशयाचं मूल, एकसरा. मार्ग सापडे सुगम, न लगे साधन दुर्गम. सायुज्य मुक्तीचे वर्म, ठाई पडे. नासे अज्ञान दुःख भ्रांती, शीघ्रेची येत ज्ञान प्राप्ती. ऐसे आहे फलश्रुती ए ग्रंथी. योगियाचे परम भाग्य, अंगीवाने ते वैराग्य. चातुर्य फले यथायोग्य, विवेक सहित. भ्रांत अवगुणी अवलक्षण, तेची होती सुलक्षण. शुद्ध तार्किक विचक्षण, समयोजांती. आलशी तेची साक्षेपी, पापी तेची प्रस्तावती. निंदक तेची वंदू लागती, भक्ती मार्गासी. बुद्धीची होती मुमुक्ष, मूर्ख होती अतिदक्ष. अभक्तीची पावती मोक्ष,
भक्ती मार्गे नाना दोष ते नासती पतिततेची पावन होती प्राणी पावे उत्तम गती श्रवण मात्रे नाना धोके देह उद्धीचे नाना किंत सिद्धायचे नाना उद्देक संसाराचे नासते श्रवणी असे आची फलश्रुती श्रवण चुके अधोगती मनास होय विश्रांती समाधान जयाचा भावार्थ जैसा तयास लाभ तैसा मत्सर धरी चोपूसा तयाची तेची प्राप्ती इति श्रीदासबोधे गुरु शिष्य संवादे मंगलाचरण नाम समास पहिला। जय जय रघुवीर समर्थ श्री सद्गुरु समर्थ। जय जय रघुवीर समर्थ।